महाराष्ट्रातील सर्व मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचं सेशन खास नवीन अपडेट आहे. कशाचा अपडेट आहे तर महापारेषणची जी भरती आहे त्याच्यामध्ये जे विद्युत सहाय्यक या पदाची परीक्षा होणार आहे येत्या 3 तारखेला, त्या संदर्भामध्ये अपडेट. आणि खास अपडेट कोणासाठी आहे, जे ST प्रवर्गातील विद्यार्थी आहे किंवा मित्र आहे, मैत्रिणी आहेत, त्यांच्यासाठी खास महत्त्वाचा अपडेट आहे. आणि हा अपडेट गोंधळ करणार आहे. कारण या अपडेटमुळं एकाचं ना एकाचं तरी नुकसान करणार आहे डिपार्टमेंट, एवढं नक्की आहे अपडेटमध्ये. आता नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊ, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन अपडेट देणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे, जेणेकरून सुटला नाही पाहिजे कोणताही अपडेट. त्याचं मेन मोटिव्ह. ठीक आहे, तर आता तुम्हाला समजला कोणासाठी आहे, खास ST प्रवर्गातील विद्यार्थी. मग बाकीचे नाही बघतील का, बाकीच्यांनी पण बघा आणि आठवणीने तुमचा जो कोणता ST कॅटेगरीचा मित्र आहे आवर्जून त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे की आपली पण एक जबाबदारी असते, नैतिक जबाबदारी म्हणतो आपण, त्याच्यातली ही एक जबाबदारी की कोणता विद्यार्थी मुकला नाही पाहिजे. आता मुकू शकतो म्हणजे परीक्षेपासून वंचित राहू शकतो का बरं, तर तेच आपण आजच्या सेशनमध्ये बघू आणि त्याच्यामध्येच एकदम स्पष्टपणे लिहिलं आहे. बघा, अपडेट आहे 28 जानेवारीचा 2025चा आहे, पण हे डिपार्टमेंटनं 24 लिहिले म्हणून मी इथं 24 ठेवले. बरोबर आहे, म्हणजे डिपार्टमेंटच्याच लेटरवरती 24 लिहिलेला आहे. मग आता काय त्यांच्या हाताने चुकी होऊ शकते, आपला काय विषय आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे, 2025चा अपडेट आहे, म्हणजे इथं 24 जरी लिहिलं असलं तरी इथं किती आहे, 2025 आहे, कारण की ते त्यांची चुकी आहे. याला मंडळ आपला काही नाही करू शकत. तर लक्षात घ्या, सर्वांसाठीच अर्जंट आहे असं म्हणू शकतो आपण. सर्वांनी काय करा की आपापले हॉल तिकीट चेक पण करून घ्याल एकदा सर्वांना. म्हणजे ST साठी जर बदललं म्हणजे काय झालं, बऱ्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बदलले आहे. आता कसे बदलले, काय बदलले ते सर्व तुम्हाला इथे सांगतो. आणि कॉन्सन्ट्रेशनने एका थोडंसं डिफिकल्ट विषय आहे. काय विषय सांगतो बघा. आता तुम्हाला स्पेशल ड्राईव्हसाठी अपडेट आहे. स्पेशल ड्राईव्ह विद्युत सहाय्यक हेच पद बिलकुल सेम आहे. ठीक आहे, स्पेशल ड्राईव्ह काय झालं होतं 2023 मध्ये, जेव्हा आपली ॲडव्हर्टाईज तुम्हाला माहिती आहे, दोनदा आपण फॉर्म भरले. एकदा 23 मध्ये भरले विद्युत सहाय्यक रेग्युलरवाले आणि एकदा 24 मध्ये भरले, दोनदा भरले. आणि हे जे स्पेशल ड्राईव्ह यांनी फक्त एकचदा फॉर्म भरला आणि तेही 2023 मध्ये भरला. तेही ऑफलाईन पद्धतीने पोस्ट करायचा होता. ठीक आहे, आता लक्ष द्या, यांचा पेपर 3च तारखेला आहे, 3 शिफ्टमध्येच आहे आणि सर्वजण एकत्रच पेपर देणार आहे. पण आता याच्यात विषय कसा तुम्हाला ते सांगतो. ठीक आहे, आता बघा, ही जी स्पेशल ड्राईव्ह होती याच्यामध्ये STच्या वेगळ्या वॅकन्सी होत्या आणि जे रेग्युलर पोस्ट आहे जे जवळपास 2600 समथिंग पोस्ट आहे आपल्या, त्याच्यामध्ये पण STच्या जागा होत्या, कमी होत्या, 2-3 काहीतरी होत्या, ज्या कोणत्या असणार. तर दोन्ही ठिकाणी STच्या जागा होत्या. विद्यार्थ्यांनी काय केलं, इथे पण फॉर्म भरला आणि तिथे पण फॉर्म भरला. तर काही विद्यार्थी असेल त्यांनी एकच फॉर्म भरला असणार, तो त्यांचा विषय आहे. ठीक आहे, आता मग कन्फ्युजन कसं की सर मग 2 ठिकाणचे 2 हॉल तिकीट आले, दोन्ही पोस्टचे 2 हॉल तिकीट आले, मग आपण पेपर देऊ कोणता, याच्यात जास्त जागा आहे आणि स्पेशल ST साठी आहे आणि तिकडे जागा 2च आहे. मग ते म्हणजे एका विद्यार्थ्याचा फोनच होता, तो टेन्शनमध्ये होता. हे टेन्शन वाढवणारं डिपार्टमेंटचंच काम आहे. बरोबर आहे, आता हे कधी आपल्या डोक्यावर पडणार हे सांगता येत नाही आणि कामच खतरनाक आहे यांचं. म्हणजे काही बोलायसाठी शब्दच नाही आहे, सरळ सांगायचं म्हणजे. ठीक आहे, आता नेमक्या याच्यात काय दिलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आणि कॉन्सन्ट्रेशनने आहे का, कारण की थोडंसं मॅटर क्रिटिकल आहे. कसं आहे, क्रिटिकल आहे. बघा, लक्षात घ्या, मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, द कॅन्डिडेट हू हॅव, बरं कामाची गोष्ट वाचतो. ठीक आहे, अप्लाइड अगेन्स्ट 10/2023 ST स्पेशल ड्राईव्ह मध्ये ज्यांनी फॉर्म भरला 2023 मध्ये, लक्षामध्ये घ्या कधी भरला हा फॉर्म भरला 2023 मध्ये. ठीक आहे, त्यांना काय करायचं आहे, आता कालचं म्हणजे कालच्या तारखेत, म्हणजे जे तुम्हाला हे दाखवत आहे ना, तो जो अपडेट आहे 28 तारखेचा, त्याच PDF वरती इथं लिहिलेला आहे, शाल डाउनलोड कॉल लेटर फ्रॉम द लिंक गिवन ॲट द एंड ऑफ धिस नोटिफिकेशन. म्हणजे हे जे नोटिफिकेशन आला नवीन, याच्याच तुम्हाला बॉटममध्ये लिंक दिलेली हॉल तिकीट डाउनलोड करायची. कोणी डाउनलोड करायची, ज्यांनी फक्त 2023 मध्ये एकच फॉर्म भरलाय, 2023 मध्ये एकच फॉर्म भरलाय, तोही ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने पाठवला. कसा पाठवला, पोस्टाने पाठवला. ठीक आहे, हे पटलं सर्वांना. तर हे काय झालं, तुमचं एक गोष्ट झाली, म्हणजे हे गोष्ट निपटली. आता याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला आणि आता जे नवीन पोस्ट आली, नवीन पोस्ट म्हणजे जी रेग्युलर पोस्ट होती, रेग्युलर पोस्टची ॲडव्हर्टाईज नंबर किती होती, ॲडव्हर्टाईज नंबर होती तुमची 8/2024 होती. किती होती, 8/2024 होती. इथंही भरला, त्यांच्यासाठी थोडासा टेन्शनवाला विषय. ॲक्च्युअली टेन्शन घ्यायचं नाही आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन आला. आता हे सेशन बघितल्यानंतर तुम्हाला टेन्शन येणार नाही, आपल्याजवळ औषध आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे. ठीक आहे, आता बघा समोर, फर्दर द कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड अगेन्स्ट
बोथ ॲडव्हर्टाईज, म्हणजे जे असे विद्यार्थी आहे ज्यांनी याच्यासाठी पण भरला आणि याच्यासाठी पण भरला, दोन्ही ठिकाणी फॉर्म भरला, त्यांच्यासाठी हे सेंटेन्स हायलाईट केलेलं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप अर्जंट पण आहे. कारण सांगतो, याच्यामध्ये कसं होईल, एका ना एका पोराचं नुकसान होणार. मी सुरुवातीला सांगितलं. कारण काय, बऱ्याच वेळी आपल्याला पहिलेच ऑलरेडी 22 तारखेला ऑलरेडी लिंक आली, आपण हॉल तिकीट डाउनलोड केलं. आता एखादा एसटीचा कॅन्डिडेट असेल आणि त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केली, न्यूज आल्याबरोबर प्रिंट मारली, ठेवून दिली आणि सर्व मोबाईल बंद करून टाकले, व्हॉट्सअप ग्रुप बंद करून टाकले, रूममध्ये बंद झाला ना, आता तो काय करताय की अभ्यास करायला बसला. आता त्यांनी सरळ कसम खाल्ली, मैं निघलूंगा तो 3 तारीख को. मग आता त्या विद्यार्थ्यांचं काय होईल, इथं नुकसान होईल. कारण त्याला माहीतच नाही की हॉल तिकीट रिवाईज झाले का, नवीन हॉल तिकीट आले. मग तो विद्यार्थी त्या सेंटरवर जाईल ना, त्याला माहीत होईल की त्याचं जुनं हॉल तिकीट आहे, त्याचा तिथं सेंटरवर नंबरच नाही आहे. मग विचार करा, त्याच्या आयुष्याचा वाटोळं करणारा कोण? डिपार्टमेंट. म्हणून आता सर्वांची, म्हणजे आपण समाजात राहतो, कसं आहे, समाजाकडनं खूप सारा घेतो आपण, तर काहीतरी आपली देण्याची पण प्रवृत्ती असली पाहिजे आणि एक नैतिक जबाबदारी असते. नैतिक जबाबदारी सर्वांना माहीत आहे, ठीक आहे, ते प्रामाणिकपणे पाडायलाच पाहिजे. तर तुम्ही आपले जे काही तुम्हाला असं आठवत असेल की नाही, माझा एखादा एसटी मित्र, त्याला आवर्जून व्हिडिओ तरी पाठवा, PDF तरी पाठवा, काहीतरी त्याला पोचू द्या, माहीत होत्या का रे नाही हॉल तिकीट डबल काढायचं बाबा, त्याचं नुकसान नको व्हायला. ठीक आहे. आता बघा, आता झालं, आता त्याच्यानंतर तर झालं कुठं झालं, अगेन्स्ट बोथ ॲडव्हर्टाईज, दॅट इज कोणत्या ॲडव्हर्टाईज नंबर 10/2023, म्हणजे ही ॲडव्हर्टाईजमध्ये पण फॉर्म भरला. त्याच्यानंतर ST स्पेशल ड्राईव्ह होता अँड ॲडव्हर्टाईज नंबर 8/2024, म्हणजे त्यांनी 2024 मध्ये जो डबल फॉर्म भरायचा होता ना, तोही भरला. 2 फॉर्म भरले. मग आता या विद्यार्थ्याचे 2 वेगळ्या ॲडव्हर्टाईज आहे, 8 नंबरची वेगळी आणि हे 10 नंबरची वेगळी, बरोबर आहे. 2 ॲडव्हर्टाईज, 2 फॉर्म, 2 हॉल तिकीट आणि 2 परीक्षा व्हायला पाहिजे नियमानुसार म्हणजे कॉमन सेन्सनी, बरोबर आहे. पण आता इथं तसं नाही झालंय. आपण काय केलं बघा, आता पहिले बाकीचं वाचून मग सांगतो. अँड ॲडव्हर्टाईज नंबर 8 दोन्हीसाठी जर भरलं असेल रेग्युलरसाठी, ठीक आहे, रेग्युलर म्हणजे हे 24 मधली, विल हॅव डाउनलोड द फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश नवीनवाला, आणि रिवाइज्ड म्हणजे काय की पहिले होता त्याच्यात बदल झाला. कॉल लेटर फ्रॉम द लिंक गिवन द नोटिफिकेशन डेट 22/1/2025, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरले त्यांनी हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं, जिथून याच्या पूर्वी डाउनलोड केलं म्हणजे 22 तारखेची जी लिंक आहे तिथूनच डाउनलोड करायचं. तिथे तुमचं जुनं डाउनलोड झालं. आता जर डाउनलोड कराल तर याच लिंकवरनं तोच रजिस्ट्रेशन नंबर, तेच डेट ऑफ बर्थ, तोच पासवर्ड, सर्व काही सेम टू सेम आहे. इथून तुम्हाला आता नवीन हॉल तिकीट मिळणार. काय मिळणार? नवीन हॉल तिकीट. त्याच्यात तुमचे सेंटर पण बदलू शकते, त्याच्यात तुमचा वेळ पण बदलू शकते, त्याच्यात तुमची शिफ्ट पण बदलू शकते. फक्त तारीख 3 आहे, याच्यामध्ये काही म्हणजे वाद नाही आहे याच्यामध्ये. पटलं? मग आता काय झालं की 2 हॉल तिकीट आले. तर आता 2 हॉल तिकीट आले म्हणजे हॉल तिकीट आता 2 कसे झाले, पहिलेचं एक आणि नवीन एक, ठीक आहे, पहिलेच एक आणि नवीन एक. आता मग परीक्षा द्यायची कोणती तर लक्षात घ्या, आता जे जुनं हॉल तिकीट होतं ते रिवाइज्ड झालंय. कसं झालंय? रिवाइज्ड झालं म्हणजे याचा अर्थ की जुनं हॉल तिकीट फाडून फेकून द्यायचं आहे. म्हणजे तुमची ज्यांनी 2 फॉर्म भरले त्यांची पण एकच परीक्षा होणार आहे आणि ज्यांनी 1 फॉर्म भरला त्यांची पण एकच परीक्षा होणार आहे. हे इथून निष्कर्ष निघत आहे. कारण बघा, तुम्ही 2दा पेपर कधी देऊ शकता, आणि बघा, जर तुम्ही पहिले हॉल तिकीट डाउनलोड केलं असणार 22 तारखेला कोणत्या ST कॅन्डिडेटनी, तर वरती तुम्हाला हॉल तिकीट वरती रेग्युलर लिहून दिसलं असणार. काय लिहून दिसलं असणार? रेग्युलर. पण आता जर का तुम्ही डाउनलोड कराल किंवा आता जर तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन कराल ना, पुन्हा जर डाउनलोड कराल तर तुम्हाला त्याच्यावरती लिहून असं रेग्युलर नाही दिसत, तुम्हाला लिहून दिसणार हॉल तिकीटवरती तुमच्या स्पेशल ST ड्राईव्ह असं लिहून दिसणार हॉल तिकीटच्या वर. पटलं? ठीक आहे. तर ते नवीन हॉल तिकीट आहे. तर तुम्हाला पेपर एकच, हॉल तिकीट एकच आहे आता आणि पेपर पण तुमचा एकच होणार. मग आता ते काय कारभारपणा करते तिकडे ते आपल्याला माहित नाही, म्हणजे ते मंडळालाच माहित. कारण मंडळाचं काम खतरनाक आहे, कधी आपल्या डोक्यावरती पडणार सांगता येत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, जरी फक्त ST कॅन्डिडेटचं बदललं तरी सर्वांनी आपापलं लॉग इन करून बघून घ्या. कारण की यांचं सांगता काही येत नाही, कधी आपल्या अंगावर येईल, वरतून तेच म्हणणार हमको पता नाही म्हणणार, असं तेच म्हणणार. ठीक आहे. पटलं तुम्हाला सर्वांना? आता बघा, या दोघांच्याही काय केलं मी, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिला, म्हणजे तुमचा गोंधळ नको व्हायला. ज्यांनी 1 फॉर्म भरला त्याच्यासाठी लिंक वेगळी आहे, तुम्ही बरोबर लिहून ठेवलाय की 10/2023 करिता हॉल तिकीट, फक्त 23 करता हॉल तिकीट. दुसरी एक लिंक आहे त्याच्यामध्ये 8/2023 व 8/2024 करिता हॉल तिकीट लिंक, म्हणजे अशा 2 लिंका वेगळ्या आहे सर्वांनी. म्हणजे तुम्हाला दांदर करायचं काम नाही, डिस्क्रिप्शनमध्ये गेले की तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. पटलं? ठीक आहे. फक्त आवर्जून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडायची की तुमचा मित्र सुटला नाही पाहिजे. म्हणजे मला तरी म्हणजे माझी तरी अशी इच्छा आहे की मला एकही फोन यायला नको, एकही मेसेज यायला नको की सर माझं लक्षातच नाही आलं, मला माहीतच नाही बा, असं. म्हणजे तुमची तरी जबाबदारी आहे खास करून. आता मी तर प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्ही आवर्जून पोहोचू शकता आणि पोहोचू शकता, कारण तुमचे मित्र तुमच्या संपर्कामध्ये, आणि त्याला जर माहीत झालं
झालं की माझ्या मित्रांनी सांगितलं, त्याला किती वाईट वाटणार याचा तुम्ही विचार करा. ठीक आहे. आता तो तुमचा वैयक्तिक विषय आहे म्हणजे तुम्हाला कसं वाटते तर ठीक आहे. म्हणजे तुला असं वाटत असेल की नाही त्याचं नुकसान झालंच पाहिजे तर करू शकतो तुम्ही, तुमच्याच हातामध्ये आहे. कारण कसं आहे, कसं वागायचं स्वातंत्र्य सर्वांना आपापल्या परीने देऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, हे आपल्या एका कार्यकर्त्याचंच मेल आहे, 2 मेल आले. पहिला मेल आला होता बघा, रजिस्ट्रेशन नंबर तोच आहे, रोल नंबर पण तोच आहे, रोल नंबरही नाही बदलला, रजिस्ट्रेशन नंबर नाही बदलला. पहिल्यांदा त्याला 12चा टायमिंग दिला होता, म्हणजे 12ची शिफ्ट दिली होती आणि सेंटर दिलं होतं नागपूरला. कुठे दिलं होतं सेंटर? नागपूरला. आता त्याला काय झालं, पुन्हा नवीन मेल आला, तो आजच्या तारखेमध्ये. हा काय होता, रेग्युलरसाठी होता. हा जो पहिला मेल होता तो रेग्युलरसाठी होता, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस पारेषण विद्युत सहाय्यकचा रेग्युलरवाला होता. ठीक आहे. हा आता नवीन जो मेल आला म्हणजे आजच्या तारखेमधला बघा, रजिस्ट्रेशन नंबर तोच आहे बघा, 410 शेवटी आहे, इकडे पण 410 शेवटी आहे. रोल नंबर पण तोच आहे, समोर 20 मागे 12, तोच सेम टू सेम रोल नंबर पण आहे. ठीक आहे. पण टायमिंग काय झाली, इथं 12चा होता, आता टायमिंग किती झाला, 3:30 झाला, म्हणजे शिफ्ट बदलली. त्याच्यानंतर इथं लिहून आलं बघा, दोन्ही लिहून आले, तर विद्युत सहायक पारेषण कॉन्ट्रॅक्च्युअल अँड विद्युत सहायक पारेषण कॉन्ट्रॅक्च्युअल एसटी स्पेशल ड्राईव्ह. म्हणजे बघा, एकाच हॉल तिकीटवर तुम्हाला दोन्ही पण दिले, हॉल तिकीट नाही, मेल आहे. इथून आपण निष्कर्ष काढू शकतो की तुमचा पेपर एकच होणार आहे, आणि जो नवीन मेल आला त्या मेलवरनं म्हणजे मी जे तुम्हाला लिंक दिली आहे, 2 फॉर्म भरले असणार त्यांच्यासाठी, त्यांनी तिथूनच डाउनलोड करायचं आणि तिथेच तुमचं काय राहील, नवीन हॉल तिकीट राहील आणि नवीनच हॉल तिकीट आणि नवीनच पेपराला जायचं आहे. लक्षामध्ये घ्या, एकच हॉल तिकीट आता आणि एकच पेपर, भलाही तुम्ही 2 फॉर्म भरले असणार तरी पण. ठीक आहे. एवढं पटलं. आता जर सेंटर बघायला याचं तुम्ही, आता सेंटर चंद्रपूर दिलाय, पहिले कुठं दिलं होतं, नागपूर. आता इथे याला जायची गरज नाही, हे झालं जुनं आणि हे झालं आता कॅन्सल. हे काय झालं, कॅन्सल. आता त्याला जायचं आहे नवीन ठिकाणी, म्हणजे आता कोणाकोणाचं ठिकाण सारखं राहू शकते, शिफ्ट बदलू शकते, पण जे काय होणार, तुमचा रोल नंबर तोच आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण तोच आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही. फक्त हॉल तिकीटवरचं हेडिंग बदललं, तुमच्या टायमिंग बदलला, डेट तेच राहणार तुमची. पटलं इथपर्यंत? सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर तुमची पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमची जबाबदारी आहे की आपल्या मित्रांपर्यंत हा अपडेट पोहोचवायचा, खास करून बाकीच्यांना नाही, पण एसटी विद्यार्थ्यांना तरी स्पेशली पोहोचवा. कारण की याचा एवढा गोंधळ आहे की पोरांना समजतच नाही की नेमकं झालं काय, आणि बाकीच्यांनी पण आपापले लॉग इन करून पाहून घ्या. कारण की सांगितलं, हे मंडळ काही खरं नाही, मंडळ आपल्याला कधी धोक्यात टाकणार काही सांगता येत नाही. ठीक आहे. तर इथे या सेशनला थांबवतो. काही पुन्हा अडचणी असल्या तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये कमेंट करून ठेवू शकता, आणि बाकीचं आता सांगायची गरज नाही. सेशन तुम्हाला आवडलं असेल तर आठवणी करा, सेशनला लाईक करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकी याच्यानंतर सेशनला आपण पुन्हा काय करू, कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.